साधू महात्मे इतर अनेक लोक शांतपणे बसून गुरुचरित्राचं पठण करतात. पण दादा इथेच का? त्याचं एक कारण आहे. हे बघ, हा. हे जे झाड दिसतंय ना, हो, या जागी पूर्वी एक अश्वत्थ वृक्ष होता. आता तो अश्वत्थ वृक्ष इथे कसा आला याची एक कहाणी आहे. नरहरी नावाचा एक भार्गव ब्राह्मण इथे राहायचा. त्या बिचाऱ्याला कुष्ठरोग होता. खूप त्रासला होता तो. कुष्ठरोग असल्यामुळे लोक त्याचा तिरस्कार करायचे. त्यांनी श्री गुरूंकडे धाव घेतली, त्यांना शरण गेला. त्यांना असं म्हणाला की काय, कुष्ठरोग जरी बरा झाला नाही तरी चालेल, पण लोक जे तिरस्कार करतात ना त्याचा फार त्रास होतोय, सहन होत नाहीये, काहीतरी करा. श्री गुरूंनी त्याला एक वाळलेल्या लाकडाचा तुकडा दिला आणि सांगितलं की भीमा आणि अमरजा नदीचा जिथे संगम आहे त्याच्या पूर्वेला हा तुकडा जाऊन रो. त्याला रोज पाणी घालायचं. ज्या दिवशी त्या वाळलेल्या लाकडाच्या तुकड्याला पालवी फुटे त्या दिवशी तुझा कुष्ठरोग निघून गेलेला असेल. मग फुटली का पालवी लाकडाला? काही विचारतो वरद, वाळलेल्या लाकडाला पाणी घालून काय उपयोग आहे का? सौरभ, श्रद्धेने असाध्य गोष्टी साध्य होतात बरं का. हो, हे सिद्ध झालंय. नरहरीची खूप श्रद्धा होती. तो श्रद्धेने रोज पाणी घालत राहिला. हा, म्हणजे तुझ्यासारखे काही लोक होते जे त्याची चेष्टा करायचे, पण त्यांनी त्याचा नियम नाही मोडला. पाणी घालणंही सोडलं नाही आणि श्रद्धाही सोडली नाही. नित्य नेमाने तो ते काम करायचं. एक दिवस श्री गुरु त्याच्याकडे गेले आणि त्याला म्हणाले की तुझ्या श्रद्धेचं फळ मिळण्याची वेळ आलेली आहे. मग श्री गुरूंनी त्यांच्या हातातल्या कमंडलूतून थोडंसं पाणी त्या लाकडाच्या तुकड्यावर शिंपडलं आणि चक्क त्याला पालवी फुटली आणि नरहरीचा कुष्ठरोगही नाहीसा झाला. नाही, अजूनही नाही पटत. चमत्काराचा भाग तुला पटला नाही तर हरकत नाही, सोडून दे. पण श्रद्धेने एखादी असाध्य गोष्टही साध्य करता येते हे मात्र तुला पटायला हवं. अरे, आजकालच्या धकाधकीच्या जीवनामध्ये सगळ्यांना एक शांतता हवी असते बघा. एक असा आनंद हवा असतो, रिलॅक्स व्हायचं असतं. ऍटलिस्ट ते तरी इथे मिळतंय. हो, खूप शांतता मिळते. अगदी बरोबर. मग तेवढंच पुरेसं नाही. चला चला, प्रदक्षिणा पूर्ण करायची. चला चला, या. गुरुदेव गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, गुरुदेव गुरुदेव दत्त, चला चला, गुरुदेव. गुरुदेव दत्त. दादा, हा हे श्री गुरूंचं मंदिर आहे ना? हा, बरोबर. हा, श्री गुरूंची अनुष्ठानाची जागा आहे ही. म्हणजे इथं संगमावरती श्री नृसिंह सरस्वती स्नान करायचे आणि मग तिथं येऊन अनुष्ठानाला बसायचे. या मंदिरात ब्रह्मा, विष्णू, महेश अशा दत्त रूपात श्री गुरूंची पूजा केली जाते. इथली पूजा आहे ना, डोळ्यांचं पारणं फेडणारी असते. आणि विशेष म्हणजे प्रत्येक वाराप्रमाणे वेगळी पूजा मांडली जाते. म्हणजे सोमवार हा भगवान शंकरांचा वार, त्यामुळे सोमवारी भगवान शंकरांच्या रूपात पूजा मांडली जाते. त्यानंतर मंगळवारी आणि शुक्रवारी देवीच्या रूपात मांडली जाते. बुधवारी श्री विष्णूच्या रूपात, गुरुवारी यती रूपात आणि शनिवारी मारुतीरायांच्या रूपात पूजा मांडली जाते. तर रविवारी खंडेरायांच्या रूपात पूजा मांडली जाते. नुसती बाहेरून रूप बदलली म्हणजे काय आतला देव बदलणार आहे का? अरे, पण एकच तत्व सर्व रूपात आहे असं आपण समजू शकतो ना. दादा, त्याचं जाऊ दे. मला सांग, या पूजा बांधायला खूप वेळ लागत असेल ना रे? अरे, दररोज पहाटेपासून अशा विविध पूजा इथे असतात. म्हणजे पहाटेचा घंटानाद, त्यानंतर 3 वाजता पहाटे काकड आरती, मग त्यानंतर नित्यपूजा, असं सगळं व्यवस्थित चालू असतं. आणि इथे श्री गुरूंच्या मूर्तीखाली पादुका आहेत. त्या पादुकांची षोडशोपचार पूजा केली जाते. षोडशोपचार म्हणजे पूजेचे 16 उपचार असतात. जसं की पहिले दुग्धस्नान, मग त्यानंतर पंचामृत स्नान, मग उष्णोदकाचं स्नान आणि मग अभिषेकानंतर अलंकार वस्त्र चढवली जातात. मग त्यानंतर आरती होते. मग दुपारपर्यंत अभिषेक सुरू असतात आणि त्यानंतर महानैवेद्य.
यावेळी पूजा आरती होऊन गंधलेपन होतं आणि मग छाटी घालून नैवेद्य दाखवला जातो. दिवसभर भक्तांची रांग लागलेली असते दर्शनासाठी. मग संध्याकाळी 7 वाजता दिवे लागणीचा नगारा होतो. त्यानंतर 7:30 वाजता आरती होते आणि त्यानंतर इंदुकोटी पठण होतं. मग मंदिराभोवती 3 प्रदक्षिणा घातल्या जातात. मग त्यानंतर गणेश आरती, मंत्र पुष्पांजली करून त्रिपदी म्हणल्या जातात. मग शेजारती होते आणि रात्री 9 वाजता मग सगळ्या पूजा संपन्न होतात. आपण करायची पूजा? हो, का नाही? चला चला. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. अखंडेश्वरी प्रसन्न. वा. हा, कसं आहे, इथे श्री गुरूंचं अनुष्ठान मंदिर आहे. त्याच्याच परिसरात हे सगळे देवत आहेत. म्हणजे अखंडेश्वरी, संगमेश्वर, मारुती, गोपद्मेश्वर या सगळ्या देवतांमुळे इथलं वातावरण अतिशय पवित्र झालंय. हो, आम्हाला सगळं जाणवतंय. या देवतांना सनकादिक असं म्हणतात. सनकादिक? सनकादिक म्हणजे? सनकादिक म्हणजे सगळे सोबती. म्हणजे हे सगळे श्री गुरूंचे सगळे सोबती आहेत आणि त्यामुळे श्री गुरूंची जशी पूजा इथे व्यवस्थित होते तशीच या सगळ्या देवतांचीही होते. चला संगमेश्वराचं दर्शन घेऊ. चला 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 या. श्री गुरुदेव दत्त.